शेतकरी मित्रांनो, नमस्कार. ग्रीन ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आहे 23 नोव्हेंबर 2025 आणि आज आपण आजचे कापूस बाजारभाव जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपल्याला गेल्या 8 दिवसापासून कापूस दरामध्ये कोणतीही तेजी किंवा कोणतीही मंदी पाहायला मिळाली नाही. याचा सरळ सरळ जो अर्थ आहे की कापसामध्ये फार काही तेजी दाखवली जात नाही आहे, कारण CEIच्या प्लॅटफॉर्मवर, ऑफिशियल प्लॅटफॉर्मवर अजूनही काही हालचाल नाही आहे. त्यासोबतच CCI सेंटर म्हणजे CCI जे सेंटर आहेत, खरेदी केंद्र, तर हे चालू होत आहेत आणि चालू होताना सुद्धा त्यांचे बरेचसे निकष जे आहेत हे शेतकऱ्यांसाठी अडचण निर्माण करणारे आहेत. म्हणजे जाणून बुजून शेतकऱ्यांना अडचणच निर्माण केली जाते. तर शेतकरी यावर स्वतः थांबून कशा पद्धतीनं कापूस दर हे वाढवून घेऊ शकतात हे आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत. त्यासोबतच आजचे बाजारभाव काय आहेत हे जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशनही मिळत राहील. तर मित्रांनो, कालचा जो बाजारभाव आहे म्हणजे 22 नोव्हेंबर, तर कालच्या दिवशी आपल्याला 51,100 रुपये एवढा दर पाहायला मिळाला आहे गठणचा. आता गठणचा रेट जो आहे हा रोज बदलतो, कारण तो बाजार जागतिक बाजारपेठेवर चालू असतो. परंतु ज्यावेळेस भारत देशाचा पूर्ण विचार केला जातो तर प्रत्येक राज्यातील दर जो आहे हा अलग असतो. म्हणजे आंतरराष्ट्रीय जी बाजारपेठ आहे या बाजारपेठेमध्ये जे डॉलरमध्ये जे कन्व्हर्जन असतं तर ते इकडं आपल्याकडं रुपयामध्ये होतं आणि त्यासोबतच तेजी मंदी ही सुद्धा लक्षात घेऊन ते ठरवले जातात. म्हणून प्रत्येक राज्याचे दर हे वेगळे असतात. तर आता आपल्याकडं जो दर आहे हा 51,100 रुपये आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. काही राज्यांमध्ये कमी आहे, तर गुजरातसारख्या राज्यांमध्ये जास्त आहे. आता हा जो दर आहे या दरानुसार सर्वसाधारण रेट 6,600 ते 6,800 रुपये आपल्याला स्थानिक बाजारपेठेमध्ये पाहायला मिळतील. तसेच 6,800 ते 7,000 जिनिंगमध्ये पाहायला मिळेल आणि ज्या मोठ्या टप्प्याच्या ज्या जिनिंग्स आहेत, जसं की मग खामगाव असेल, मानवत असेल, अकोट बाजार समिती असेल, तर अशा ठिकाणी आपल्याला सर्वसाधारण 7,200 पर्यंत दर पाहायला मिळतो. मग हा जो दर आहे या ठिकाणी मोठमोठे जिनिंग असतात, त्यांचा जो रेट आहे हा जागतिक बाजारपेठेवर चालतो आणि त्यामुळे तिथे रेट काही प्रमाणामध्ये वाढतात. त्यामुळे रेट हा सरासरी हाच असणार आहे. रेटमध्ये फारशी काही तफावत आपल्याला आज तरी पाहायला मिळणार नाही आहे. त्यामुळे डेली अपडेट तुम्ही रोज पाहत चला, जेणेकरून तुम्हाला कापूस बाजारभावाची अपडेट ही रोज मिळत राहील. आता CCI सेंटरमध्ये काय निकष लावली जात आहेत? तर एकतर पहिली गोष्ट, CCI सेंटरला तुमचा कापूस खरेदी करण्यासाठी म्हणजे CCIने घेण्यासाठी बरेचसे निकष लावले आहेत. त्यामध्ये 2 निकष असे आले आहेत की त्यासाठी तुम्हाला काही डॉक्युमेंटची पूर्तता करावी लागणार आहे. जसं की मग 7/12 असेल किंवा नोंदणी असेल. काही तर असं झालं की शेतकऱ्यांना दुबार नोंदणी करण्याची वेळ सुद्धा येऊ शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता ज्यापैकी 70% कापूस जो आहे हा शेतकऱ्यांच्या घरामध्ये आला आहे. दुसरा निकष जो आहे, तर प्रति शेतकऱ्याचा फक्त 3 क्विंटल कापूस घेतला जाईल, अशी बातमी सध्या आलेली आहे. आणि ही बातमी आतूनच आलेली आहे. त्यामुळे 100% हाच उपाय तिथं होणार आहे. परंतु उत्पादन तेवढं नाही आहे. जर एका शेतकऱ्याचा 3 क्विंटल कापूस घेतला जात असेल, तर माझं सरळ मत आहे की शेतकऱ्यांनी CCIला कापूस देऊच नाही. कारण ज्यावेळेस कुठेतरी एक इमर्जन्सी कंडिशन तयार होते, त्यावेळेस आर या पारचा निर्णय घेतला जातो. आता असं तर होणार नाही की शेतकऱ्यांचा कापूसच घेतला जाणार नाही, कारण कापसाशिवाय काहीही होणार नाही. त्यासाठी जिनिंग जे आहेत ह्या तुम्हाला जास्त रेट देतील आणि त्यांना तो कापूस खरेदी करावाच लागेल. त्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. त्या परिस्थितीमध्ये आपल्याला प्रति शेतकऱ्याला प्रति क्विंटल कमीत कमी 400 ते 500 रुपये प्रति क्विंटलचा फायदा होऊ शकतो, जो आपण शेतकऱ्यांनी उचलणं गरजेचं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्त सिरियसली घ्या आणि जास्त मनावर घ्या. तसेच आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशी डेली अपडेट पाहण्यासाठी आजच आपल्या ग्रीन ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.